नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅकेजेस अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। विमल ऑइल इंडस्ट्रीज डिलिव्हर ऑइल टू कस्टमर इन स्मॉल ड्रम्स. ड्रम्स आर चार्ज्ड आउट टू द कस्टमर ॲट ₹10.50 each, and if they are returned within 2 months in a good condition, they are credited at ₹7.50 each. All drums in the factory and with the customer are valued at ₹6 each at the time of stock taking, including new purchased drum. During the year 2020, following transaction took place. Number of drums purchased at ₹9 each, 6,000. Number of drums charged out to customer, 16,000. Number of drums returned by the customer, 14,000. 300 drums found to be unsuitable and were sold for ₹600. On 1st January 2020, 10,000 drums were in the hands of customer and 4,000 drums were in the factory. On 31st December 2020, 9,000 drums were in the hands of customer capable of being returned within required period. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे पा. हा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सोल्युशन करायचा आहे. तर विमल ऑइल इंडस्ट्रीज डिलिव्हर ऑइल टू कस्टमर इज स्मॉल ड्रम आर चार्ज्ड आउट टू द कस्टमर. म्हणजे कस्टमरकडे जेवढे काही ड्रम आपण पाठवणार आहोत त्या ड्रमसाठी ₹10.50 प्रमाणे चार्ज केला जाईल. आलं लक्षात. जेवढे ड्रम्स आपण कस्टमरकडे पाठवणार आहोत त्या ड्रम्सची जी किंमत आहे ती किंमत चार्ज टू कस्टमर 10.50 आणि if they are returned within 2 months in good condition, they are credited at ₹750. आलं लक्षात. credited 750 मीन्स ₹3 हे रेंटल चार्जेस आहे. पाहिलं रेंटल चार्जेस किती आलेला आहे? ₹3 आलेला आहे. त्यानंतर ऑल ड्रम इन द फॅक्टरी विथ द कस्टमर आर व्हॅल्यूड. सम फॅक्टरीमध्ये आहेत आणि कस्टमरकडे आहेत. त्याचं व्हॅल्युएशन 6 प्रमाणे त्या ठिकाणी केलं जाईल. ॲट द टाईम ऑफ स्टॉक टेकिंग इन्क्लुडिंग न्यू परचेस ड्रम. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. चालू वर्षामध्ये खालीलप्रमाणे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी घडलेले आहेत. नंबर ऑफ ड्रम्स परचेस्ड ॲट द रेट ऑफ ₹9, 6,000. तर आता पहा, आपण या ठिकाणी अकाउंट ओपन केलेलं आहे. बुक्स ऑफ विमल ऑइल इंडस्ट्रीज मेमोरंडम डेटर्स अकाउंट. आता मेमोरंडम डेटर्स अकाउंट, डेटर्स म्हणजे कस्टमर आणि कस्टमरशी संबंधित जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार ह्या अकाउंटला या ठिकाणी नोंदवले जातात. तर पहा, कस्टमरकडे आपण किती त्या ठिकाणी ड्रम्स पाठवलेले आहेत किंवा त्यांच्याकडे अगोदर किती होते, म्हणजे ओपनिंग स्टॉक वगैरे किती आहे. ऑन 1st January 2020, 10,000 ड्रम्स वेअर इन द हँड्स ऑफ कस्टमर. म्हणजे जेव्हा वर्ष सुरू झालं आपलं 1 जानेवारी 2020ला, तेव्हा कस्टमरकडे 10,000 ड्रम्स होते. म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला कस्टमरकडे 10,000 ड्रम होते. म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ओपनिंग स्टॉक 10,000 ड्रम्स ॲट द रेट ऑफ ₹6. त्याची टोटल जर केली तर किती होईल? ₹60,000. म्हणजे ह्या डेटर्सकडे किंवा कस्टमरकडे हे वर्ष सुरू होताना 10,000 ड्रम त्यांच्याकडे आहेत. म्हणून ओपनिंग स्टॉक 10,000 × 6 बरोबर आहे 60,000. त्यानंतर नंबर ऑफ ड्रम्स चार्ज्ड आउट टू कस्टमर. मग या वर्षामध्ये कस्टमरकडे किती ड्रम्स पाठवलेले आहेत? तर पहा, 16,000 ड्रम पाठवलेले आहेत. टू सेंट ड्रम्स
16,000 इंटू 6 96,000, टोटल अमाऊंट 96,000. तर पहा आता कस्टमरकडे सुरुवातीचे 10,000 ड्रम आणि आता चालू वर्षामध्ये पाठवलेले 16,000 असे एकूण 26,000 ड्रम आपण कस्टमरकडे पाठवलेले आहेत. त्यानंतर वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2020ला 9,000 ड्रम्स वेअर इन द हँड्स ऑफ कस्टमर. तर वर्षाच्या शेवटी म्हणजे जेव्हा लेखित बंद करण्याची तारीख आली 31 डिसेंबर 2020 रोजी 9,000 ड्रम कस्टमरकडे होते. तर या ठिकाणी मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग बॅलन्स 9,000 इंटू 6 टोटल अमाऊंट होईल 54,000. आलं लक्षात, 54,000. त्यानंतर मग त्यांनी परत किती केलेले आहेत. नंबर ऑफ ड्रम्स रिटर्न बाय द कस्टमर. कस्टमरनी त्यांच्याकडे जे एकूण 26,000 आहेत ड्रम त्यापैकी हे 14,000 परत केलेले आहेत. म्हणून मेमोरंडम डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ड्रम्स रिटर्नड 14,000, 14 गुणिले 6 हे किती होईल. 84,000 रुपये होतील. पहा, आलं लक्षात, 84,000 रुपये. म्हणजे 26,000पैकी 14,000 ड्रम त्यांनी परत केलेले आहेत 2 महिन्याच्या आत. आलं लक्षात. त्यानंतर त्यांच्याकडे वर्षाच्या शेवटी 9,000 ड्रम शिल्लक आहेत. म्हणजे त्यांनी किती ठेवून घेतलेले आहेत. मग आता हे 26,000 ड्रम, हे 26,000 ड्रम 14 आणि 9 किती झाले 23, 23 आणि 3 26, म्हणजे 3,000 ड्रम त्यांनी ठेवून घेतलेले आहेत. ठेवून घेतलेले आहेत म्हणजे त्याबद्दल कुठलीच माहिती त्यांनी ह्या इंडस्ट्रीला कळवलेली नाही. हे 3,000 ड्रम आम्ही परत करणार आहोत की विकत घेणार आहोत याबद्दल काहीच माहिती दिलेली नाही. 2 महिने होऊन गेले तरी ते 3,000 ड्रम आपल्याकडे पोचलेले नाहीत कंपनीकडे. मग कंपनीने असं समजलं की हे 3,000 ड्रम्स कस्टमरने ठेवून घेतलेले आहेत, म्हणजेच खरेदी केलेली आहेत. आपण त्यांना विकले असं गृहीत धरून त्याची या ठिकाणी नोंद करा. तर ती नोंद 3,000 गुणिले 6 म्हणजे मेमोरंडम डेटर्स अकाउंट हे कॉस्ट प्राईसने या ठिकाणी मेंटेन केलं जाते. सायंत्रिक 18,000 रुपये त्याचे झाले. तर आता ही बेरीज किती होते ती बघा. म्हणजे मेमोरंडम डेटर्स अकाउंट हे कस्टमरशी संबंधित आहे. कस्टमरकडे वर्षाच्या सुरुवातीला किती स्टॉक होता तो स्टॉक, त्यांच्याकडे पुन्हा वर्षभरामध्ये किती पाठवला हे डेबिट साईडला आलेलं आहे. मग त्यापैकी त्यांनी परत किती केले हे क्रेडिट साईडला आलेलं आहे. त्यानंतर वर्षाच्या शेवटी त्यांच्याकडे किती ड्रम शिल्लक राहिले होते ते या ठिकाणी आलं. आणि ह्या दोन्हीतला जो फरक आहे तो फरक म्हणजे त्यांनी ठेवून घेतलेले ड्रम्स, म्हणजे आपण त्यांना विकलेले ड्रम्स. आलं लक्षात, त्याची ही नंबर आहे. तर आता या ठिकाणी बेरीज करा ह्याची. 1,56,000 1,56,000 म्हणजे अशा पद्धतीने मेमोरंडम ड्रम्स अकाउंट या ठिकाणी क्लोज झालेलं आहे. त्यानंतर आता ड्रम स्टॉक आपल्याला मेंटेन करावा लागतो. म्हणजे ड्रम स्टॉक मेंटेन करताना या ठिकाणी ड्रम स्टॉकचं ओपनिंग बॅलन्स किती होतं ते आपल्याला बघावं लागणार आहे. पहा या ठिकाणी सांगितले. पहा ऑन 1 जानेवारी 2020 10,000 ड्रम्स वेअर इन द हँड्स ऑफ कस्टमर, ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अँड 4,000 ड्रम्स वेअर इन द फॅक्टरी, म्हणजे फॅक्टरीकडे असलेले 4,000 ड्रम. हे बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन हँड. इन हँड म्हणजे फॅक्टरीकडे असलेले ड्रम्स किती होते 4,000. 4,000 गुणिले 6 सायंचोक 24,000 रुपये याची कॉस्ट होईल. त्यानंतर कस्टमरकडे असलेले किती ड्रम्स आहेत, विथ कस्टमर किती ड्रम्स आहेत ते आता आपल्याला बघावं लागणार आहे. पहा तर या ठिकाणी दिलेलं आहे. ऑन 1 जानेवारी 2020 10,000 ड्रम्स वेअर इन द हँड्स ऑफ कस्टमर. कस्टमरकडे विथ कस्टमर 10,000. आलं लक्षात, 10,000 ड्रम्स त्यांच्याकडे होते. म्हणजे हे किती झाले 60,000 रुपये. म्हणजे हे ओपनिंग बॅलन्स आपण स्टॉक अकाउंटला मेंटेन केलेलं आहे.
ड्रम स्टॉक अकाउंटच्या डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स म्हणजे फॅक्टरीकडे किती ड्रम होते आणि कस्टमरकडे किती ड्रम होते हे या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. मग चालू वर्षामध्ये आपण किती खरेदी केलेली आहेत. नंबर ऑफ ड्रम्स परचेस्ड ॲट ₹9 6,000 टू परचेस 6,000 ड्रम्स. आलं लक्षात. 6,000 ड्रम्स 9 रुपयेप्रमाणे आपण खरेदी केलेले आहेत म्हणजे 9 सकी 54,000 रुपये होतील हे. तर अशा पद्धतीने एवढा स्टॉक आपल्याकडे ड्रम्सचा उपलब्ध आहे. 10 4 14, 14 6 20, 20,000 ड्रम्स कंपनीकडे आता उपलब्ध आहेत. यापैकी ह्याचा हा गोषवारा आहे. कंपनीकडे असलेले 4,000, कस्टमरकडे असलेले 10,000 आणि नव्याने खरेदी केलेले 6,000 असे एकूण 20,000 ड्रम्स या ठिकाणी कंपनीकडे आज उपलब्ध आहेत. आलं लक्षात. मग आता ह्या ड्रम्सची विल्हेवाट कशी लागलेली आहे ते आता आपण या ठिकाणी बघू. तर पहा, यापैकी जे 3,000 ड्रम्स आहेत ते 3,000 ड्रम्स जे त्याची नोंद या ठिकाणी आलेली आहे. पहा, आलं लक्षात. कॉस्ट ऑफ ड्रम्स म्हणजे कंपनीकडून हे जे 3,000 ड्रम्स कस्टमरनी ठेवून घेतलेले आहेत त्याची या ठिकाणी नोंद करावी लागते. बाय ड्रम्स ट्रेडिंग अकाउंट. आलं लक्षात. 3,000 ड्रम ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत. 6 प्रमाणे 3 संघ 18,000 रुपये त्यांची किंमत होईल. आता हे 6 रुपये कुठून आले. वरच्याच पॅरेग्राफमध्ये सांगितले त्याने 6 रुपयाप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन करा म्हणून. त्यानंतर बाय हे 3,000 जे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत ड्रम स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला, याची ड्रम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला नोंद करावी लागेल. तर पहा या ठिकाणी टू स्टॉक अकाउंट कॉस्ट ऑफ ड्रम्स रिटेन्ड बाय कस्टमर. आलं लक्षात. तर याची किंमत किती होईल. 6 रुपयेप्रमाणे 18,000 रुपये होईल त्याची कॉस्ट. हे जे ड्रम्स ट्रेडिंग अकाउंट 3,000 कस्टमरने ठेवून घेतलेले 3,000 ड्रम गुणिले 6 बरोबर 18,000 हे ड्रम स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची नोंद झाली आणि ड्रम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू स्टॉक अकाउंट कंसामध्ये कॉस्ट ऑफ ड्रम्स रिटेन्ड बाय द कस्टमर 3,000 × 6 = 18,000. त्यानंतर या ठिकाणी बाय ड्रम्स ट्रेडिंग अकाउंट कॉस्ट ऑफ ड्रम्स सोल्ड. आलं लक्षात. या ठिकाणी सांगितलेलं आहे 300 ड्रम हे युजलेस किंवा सुटेबल नसल्यामुळे विकलेले आहेत. तर मग त्याची कॉस्ट किती होईल. 3 संघ 1800 रुपये कॉस्ट होईल. पहा, आलं लक्षात. 3 संघ 1800 रुपये कॉस्ट होईल जे ड्रम्स विकलेले आहेत. या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये सांगितले पहा 300 ड्रम्स फाउंड टू बी अनसुटेबल अँड वेअर सोल्ड ₹600. आलं लक्षात. तर 600ला ते विकलेले आहेत त्याची नोंद ट्रेडिंग अकाउंटला त्या ठिकाणी येईल. आलं लक्षात. परंतु या ठिकाणी त्याची कॉस्ट किती होती. 1800 होती. आलं लक्षात. जेव्हा आपण ते खरेदी केले होते तेव्हा ते 1800ला खरेदी केले होते आणि ते खराब झाल्यामुळे आता आपण 600ला विकलेले आहेत. मग 600ला विकले जे ड्रम आपण विकलेले आहेत ₹600ला त्याची मूळ किंमत किती होती. ती मूळ किंमत या ठिकाणी आपण अशा पद्धतीने दर्शविलेली आहे. आलं लक्षात. तर त्यानंतर आता ह्याचा जो नोंद आहे याची जी नोंद आहे ड्रम्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तर या ठिकाणी पहा टू स्टॉक अकाउंट कॉस्ट ऑफ ड्रम्स सोल्ड आउट. तर 300 ड्रम्स आपण विकलेली आहेत म्हणजे ह्याची जर कॉस्ट काढली आपण तर ती कॉस्ट किती येईल. 1800 रुपये येईल. 6 रुपयेप्रमाणे 1800 रुपये त्याची नोंद ड्रम्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण घेतलेली आहे. हे 300. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा. आता ह्या ठिकाणी बाय बॅलन्स आता आपल्याला या ठिकाणी काढायचा. 20,000 ड्रम होते. हे 20,000 ड्रम. आलं लक्ष. तर ह्या 20,000 ड्रमपैकी 3,000 ड्रम कस्टमरनी ठेवून घेतलेले आहेत. 300 ड्रम खराब झाल्यामुळे आपण विकलेले आहेत. आलं लक्षात. आणि वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबर 2020ला कस्टमरकडे असलेले ड्रम्स आहेत पहा 9,000. ऑन 31 डिसेंबर 2020 9,000 ड्रम्स वेअर इन द हँड्स ऑफ कस्टमर कॅपेबल ऑफ बीइंग रिटर्न्ड विदिन रिक्वायर्ड पिरियड. म्हणजे ठरवून दिलेल्या पिरियडमध्ये ते
परत करण्यायोग्य असे जे ड्रम्स आहेत ते 9,000 आहेत. मग आपण या ठिकाणी बाय क्लोजिंग बॅलन्स घेत असताना विथ कस्टमर इन हँड आपणाला माहीत नाही किती आहेत ते, आलं लक्षात. विथ कस्टमर 9,000. तर आता आपण हे 20,000 याची बेरीज केली, हे 20,000 याची बेरीज या ठिकाणी केलेली आहे, आलं लक्षात. तर आता बॅलन्सिंग फिगर या ठिकाणी काढा. हे 2 शून्य, हे 2 शून्य, 3 7 आणि 3 10ला 0, हातचा आला 1, 4 9 आणि 4 13, 13 आणि 7 20, म्हणजे 7,700 ड्रम्स हे इन हँड म्हणजे फॅक्टरीकडे आहेत, आलं लक्षात. 7,700 ड्रम हे फॅक्टरीकडे आहेत. तर मग याची कॉस्ट किती होईल? हे 2 शून्य, 7 7 साईन 7 42ला 2, हातचे आले 4, साईन 7 42 आणि 4 46, म्हणजे 46,200 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. आणि कस्टमरकडे असलेले जे 9,000 ड्रम्स आहेत त्याची कॉस्ट किती होते पहा, 9 सकी 54,000, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने ड्रम स्टॉक, कंपनीकडे असलेला स्टॉक 20,000 ड्रम आहे. ह्या 20,000पैकी 3,000 ड्रम कस्टमरने ठेवून घेतलेत. हे 300 ड्रम विकलेले आहेत खराब झाल्यामुळे आणि 9,000 ड्रम कस्टमरकडे होते. 20,000ची भरती होण्यासाठी 7,700 या ठिकाणी कमी पडतात, म्हणून हे बॅलन्सिंग फिगर आपण काढलेलं आहे. तर 7,700 ड्रम हे कंपनीकडे उपलब्ध आहेत. मग त्याचं आपण व्हॅल्युएशन केलं तर हे व्हॅल्युएशन अशा पद्धतीने आलेलं आहे. डेबिट साईडची बेरीज करा. 4 आणि 4 8, 6 आणि 2 8 आणि 5 13, 1,38,000 या ठिकाणी घ्या, 1,38,000. 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1 9, 10 16 4 20, 20 आणि 8 28 ला 8, हातचे आले 2 3, 4 आणि 3 7 आणि 5 12, 12 आणि 1 13. तर 18,000 रुपये या ठिकाणी शॉर्टेज येते पहा. 1,38,000 बेरीज येण्यासाठी 18,000 रुपये शॉर्टेज पडते. तर मग हे शॉर्टेज काय आहे? डिप्रिशिएशन आहे, त्या ड्रम्सवर आकारण्यात आलेलं डिप्रिशिएशन, आलं लक्षात. तर हे डिप्रिशिएशन बॅलन्सिंग फिगर आहे, आलं लक्षात. तर हे डिप्रिशिएशन आता ड्रम्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी घ्या. 18,000 ड्रम्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिशिएशन 18,000. आणि ह्या नोंदी आपण या ठिकाणी घेतलेली आहेत, हे आपणाला माहिती आहे, त्यावेळी मी ते सांगितलेलं आहे. जे 300 ड्रम आपण विकलेले आहेत पहा, जे युजलेस होते ते 300 ड्रम्स आपण विकलेले आहेत. म्हणून मी ड्रम्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट कंसामध्ये लिहिलेलं आहे सेल ऑफ युजलेस ड्रम्स 300. ते किती रुपयाला आपण विकलेले आहेत? 600 रुपयाला. आणि त्याची मूळ कॉस्ट किती आहे? 1800 रुपये. म्हणजे ते खराब झाल्यामुळे आपणाला 1800पेक्षा कमी किंमत त्या ठिकाणी मिळालेली आहे. 600 रुपयाला आपण ते विकलेले आहे, आलं लक्षात. तर बँक अकाउंट 300 आणि त्याची विक्री किंमत आहे 600. त्यानंतर 3,000 ड्रम्स जे ग्राहकांनी ठेवून घेतलेले आहेत, म्हणजे ग्राहकांनी परत केलेले नाहीत. हे 3,000 ड्रम आपण ग्राहकांनी खरेदी केलेली आहेत किंवा आपण ग्राहकांना ते विकलेले आहेत असं गृहीत धरून त्या ठिकाणी ड्रम्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डेटर्स अकाउंट इंटू ब्रॅकेट ड्रम्स रिटेन्ड बाय कस्टमर 3,000. मग आता त्यांनी जर ठेवून घेतले ते ड्रम्स किती रुपयाला पडेल? त्यांना तो एक ड्रम किती रुपयाला पडेल? 7 रुपये 50 पैशाला. तर 7 रुपये 50 पैशाप्रमाणे म्हणजे या ठिकाणी आपण त्यांना 10 रुपये 50 पैसे चार्ज केले होते. आणि जर समजा त्यांनी वेळेमध्ये परत केले तर 7 रुपये 50 पैसे त्यांना परत दिले जातील आणि त्या ड्रमचं भाडं म्हणून 3 रुपये त्या ठिकाणी आकारण्यात आलेलं होतं. तर आता हे 3,000 ड्रम त्यांनी परत केलेले नाहीत, म्हणून मग आपणाला त्यांच्याकडे प्रति ड्रम 7 रुपये 50 पैसेप्रमाणे त्याची किंमत वसूल करावी लागेल किंवा आपण ते वसूल केलेली आहे. तर हे 22,500 रुपये या ठिकाणी 3,000 ड्रमचे ग्राहकांना विकलेले आहेत, त्याचे या ठिकाणी 22,500 वसूल झाल्याची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पहा
आपणाला तिसरं उत्पन्न या ठिकाणी मिळणारं म्हणजे कोणतं? आपण ग्राहकाकडे एकूण किती ड्रम पाठवलेले आहेत? मेमोरंडम ड्रम अकाउंटच्या डेबिट साईडला सेंड ड्रम 16,000 ड्रम्स एवढे ड्रम्स चालू वर्षामध्ये पाठवलेले आहेत. आता हे 10,000 ड्रम जे आहेत ते गेल्या वर्षी पाठवलेले आहेत, त्याचा या वर्षी काही संबंध नाही. चालू वर्षामध्ये आपण 16,000 ड्रम त्यांना पाठवलेले असल्यामुळे त्या 16,000 ड्रमचं 3 रुपये प्रमाणे, हे 3 रुपये प्रमाणे आपणाला रेंट मिळेल. म्हणून रेंट ऑफ ड्रम बाय डेटर्स अकाउंट इंटू ब्रॅकेट रेंट ऑफ ड्रम्स 16,000 ड्रम्स इंटू 3 म्हणजे 48,000 रुपये आपणाला रेंटच्या रूपाने उत्पन्न मिळेल. म्हणजे 300 ड्रम 600 रुपयाला विकले, हे कंपनीचं उत्पन्न आहे. परत कस्टमरने 3,000 ड्रम ठेवून घेतले, 7.5 रुपयेप्रमाणे त्यांच्याकडून आपण 22,500 रुपये मिळवलेले आहेत, हे कंपनीचं उत्पन्न आहे. त्यानंतर 16,000 ड्रम आपण जे ग्राहकाकडे पाठवले होते त्याचं 3 रुपयेप्रमाणे भाडं आपणाला मिळालेलं आहे. 48,000 असं टोटल हे आपलं उत्पन्न आहे. तर अशा पद्धतीने आपणाला ह्या 3 पद्धतीने किंवा 3 मार्गाने हे उत्पन्न ह्या विमल ऑइल कंपनीला मिळालेलं आहे. 3 आता या ठिकाणी आपण बॅलन्सिंग करू. क्रेडिट साईडची बेरीज करा, ती येईल 71,100. आलं लक्षात? त्यानंतर ती 71,100 आपण या ठिकाणी लिहिलं तर बॅलन्सिंग केल्यानंतर 33,300 रुपये या ठिकाणी कंपनीला प्रॉफिट झालेला आहे. आणि ड्रम कॉलम या ठिकाणी 3,300 अशा पद्धतीने केलेला आहे. रेट कॉलमची बेरीज करण्याची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने 33,300 रुपये विमल ऑइल कंपनीला किंवा विमल ऑइल इंडस्ट्रीजला या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.